एखादा मुलगा आता 11वीत गेला तर त्याचं रुटीन काय असावं? म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जेव्हा म्हणता 16 तास अभ्यास करायला हवा, नाही, तर 16 तास बाकीच्या नाही. गोष्टींना वेळ मिळणार कधी सर? बरोबर आहे. तर मी जसं मगाशी सांगितलं, की आमच्याकडे सिलेक्ट झालेल्या मुलांची आम्ही मीटिंग घेतो आणि पहिल्या मीटिंगमध्येच आम्ही त्यांना या सगळ्या गोष्टी समजावून सांगतो. त्यांना आम्ही थोडं घाबरवतो. कारण जर मुलाने कितीही हुशार मुलगा असला, त्याने जर दररोज 12 तास अभ्यास केला नाही 2 वर्ष, तर त्याच्या पोटेन्शियलच्या प्रपोर्शनल त्याला रँक मिळणार नाही. त्याने जर तो अभ्यास केला तर ती रँक मिळण्याची नक्की शक्यता वाढते. त्यामुळे मुलांना आम्ही आता अभ्यास किती करावा किंवा मुलांनी किती दिवसभरात काम करायला पाहिजे ह्याचं काही युनिट ऑफ मेजर नाही आहे. त्यामुळे जर काही मुलं अशी असतात की एक टॉपिक घ्यायचं असे फॉर फंक्शनल इक्वेशन घेतलं, ते मला येईपर्यंत मी अभ्यास करणार, मग 2 दिवस लागोत 3 दिवस लागोत त्याला. अशा टाईपची मुलं असतात. त्यांना नंबर ऑफ अवर्समध्ये अभ्यासाचं हे देऊन चालत नाही. ते मुलं आपलेच काय ते करत असतात. अशी मुलं कमी असतात, पण ती असतात. त्यांना काय आम्ही फार किती तास अभ्यास वगैरे तुमचं रुटीन काय पाहिजे असं सांगत नाही. पण मेजॉरिटी ऑफ द मुलं जी असतात त्यांना एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. कारण 11वीत आलेला मुलगा हा जरी वयाने 11वीत असला तरी तो तसा लहानच असतो. त्याचं संपूर्ण प्लॅनिंग अभ्यासाचं हे तो स्वतः करू शकत नाही. त्याला पुष्कळ मदत करावी लागते. तर अशा मुलांना आम्ही पहिल्या काही दिवसांमध्ये तुमचं रुटीन काय पाहिजे, तुम्ही आमच्याकडे 5 तास लेक्चर अटेंड केल्यावर उरलेला जो काही दिवसभराचा वेळ आहे त्याच्यात तुम्ही कमीत कमी 7 तास अभ्यास कसा केला पाहिजे, त्या 7 तासांमध्ये तुम्ही कसा ब्रेकअप केला पाहिजे अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही कशा अवलंबल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही वगैरे वगैरे. तर आम्ही जनरली जो रुटीन मुलांना सांगतो मी त्याच्यामध्ये असं की त्यांनी जितक्या शक्य लवकर उठावं, म्हणजे अगदी 4 वाजता उठावं दररोज, असं मी त्यांना इन्सिस्ट करतो. म्हणजे ही मुलं 4:30-5 पर्यंत तरी उठतील. त्यांनी 4:30ला अभ्यास करायला सुरुवात केल्यावर पहिला 1.5 तास 4:30 ते 6 असा त्यांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. 6 नंतर आता मी आमच्या इन्स्टिट्यूटच्या मुलांसाठी सांगतो, त्यामुळे त्यांचं रुटीन मी तुम्हाला सांगतो. आमचं पहिलं लेक्चर 7 वाजता सुरू होतं, त्यामुळे त्यांनी 6 ते 7 आपली तयारी करून लेक्चरला 7 वाजता यायचं. 12:30 वाजता आमचं लेक्चर संपतं, म्हणजे त्यांचा 5 तास आणि सकाळी उठल्यावर 1.5 तास असा 6.5 तासांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. एकदा का तो मुलगा आमचं इन्स्टिट्यूट संपल्यावर घरी पोहोचला की जेवून 2:30 वाजता परत जर तो बसला अभ्यासाला तर त्याने सलग 3 तास अभ्यास करायचा आहे, जाग्यावरून न उठता. त्याचं महत्त्व असं आहे की त्यांना इव्हेंच्युअली ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्या सलग 3 तासाच्या परीक्षांचे 2 पेपर त्यांना ॲडव्हान्समध्ये द्यावे लागतात. जर त्या मुलाला दर 15 मिनिटांनी अर्ध्या तासांनी उठून काहीतरी इकडे तिकडे जाऊन पाणी पिऊन टॉयलेटला जाऊन असं जाऊन येऊन याची अभ्यास करायची जर सवय असेल तर तो मुलगा ते 3 तासाचे 2 पेपर लिहू शकत नाही आणि भरपूर वेळ त्याचा वाया जातो. त्यामुळे त्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या गोष्टी करायला हव्यात त्या मुलांमध्ये आम्ही पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो. 2:30 ते 5:30 11वीत असताना 2:30 ते 5:30 सलग 3 तासाचं एक रुटीन तर मुलाचं झालंच पाहिजे. त्याच्यानंतर मग 5:30ला त्यांनी एक्सरसाइज करावे, थोडं रिक्रिएशन करावं, कुठे मित्रांना भेटायचं असेल तर भेटावं, TV बघायचा असेल तर बघावा, इतर गोष्टी कराव्यात जेणेकरून शीण कमी होईल. मग जेवून त्याने शेवटी परत झोपायच्या आधी 1.5 ते 2 तास अभ्यास करायला पाहिजे. असं त्यांना आम्ही पूर्ण प्रत्येक मुलाच्या फॅमिली बॅकग्राऊंड, त्यांचं जेवायच्या वेळा, आईवडिलांच्या यायच्या वेळा असं बघून त्यांना एक सेटअप करून देतो. आणि जी सिन्सिअर मुलं असतात तिथे फॉलो करतात बिचारी. त्या मुलांचा विश्वास आम्ही पहिल्या 1-2 महिन्यातच संपादन करतो आणि त्यांना फसवत त्यांच्याकडनं भरपूर काम करून घेतो.